ज्यांच्यामुळं आपण सगळेजण एकत्र जमलो, अशा आपल्या नाना काकडेंना मी अभिवादन करतो। असे आपले नाना काकडे आणि नानांचं जे काम चालतं, नाना एकटे करत नाहीत, आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मोठे बंधू सूर्यकांत काकडे आहेत, उषाजी आहेत, उषा वहिनी आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, आणि खरोखर आपल्या सर्वांना विचार करायला लावेल असं हे कुटुंब आहे। आपणही सर्वजण असंच समाज कामामध्ये आपलं कुटुंबसुद्धा कसं कामी लागेल असा प्रत्येकजण विचार करूया। आजच्या कार्यक्रमाला हजर असलेले परवेजी ग्रँट, तेंडुलकर साहेब, अनासकर साहेब, आमदार बंब, नंतर पाशाजी पटेल, स्टेजवर जमलेले सर्व मान्यवर आणि समोर जमलेले सर्व नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, बंधूंनो, 2.5 वर्षापूर्वी मोदीजी सत्तेवर आले आणि आपण सर्वांनी त्यांना सत्तेवर आणलं। प्रगत राष्ट्रासाठी जागरूक आणि सक्रिय नागरिकांची गरज असते, आणि ते त्यावेळेला आपण सर्वांनी दाखवून दिलं आणि एक चांगलं नेतृत्व आपण देशाला दिलं। मी आता येत असताना मला एक नागरिक भेटले, ते म्हणले, अहो हे जर जनतेचं समर्थन आहे तर मग हा मोर्चा कशासाठी? मी त्यांना नम्रपणे सांगितलं की हा मोर्चा नसून नानांनी जनतेला केलेलं आव्हान आहे, आणि या आव्हानासाठी मोर्चा हा शब्दच बरोबर नाही, आणि त्यांच्या आव्हानाला, आणि हे आव्हान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, आणि नरेंद्र मोदीजी नेहमी म्हणतात की मी एकटा काहीही करू शकणार नाही। पण मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाला थोडा विचार करण्याची वेळ आलेली आहे। असं आपण जर प्रत्येकाने वेळ केला की मोदीजी म्हणतात की माझ्याबरोबर जर तुम्ही उभे राहिले ना तर मी एकटा काहीही करू शकणार नाही। अनेक अभियान मोदीजींनी डिक्लेअर केलेत, तसं हे एक मोठं अभियान आहे, आणि अभियानाला जर चळवळीचं रूपांतर द्यायचं असेल तर त्याला स्वतः उतरावं लागतं। हा मोर्चा नाही। ज्या वेळेला अर्जुन ग्लानीमध्ये गेला त्यावेळेला कृष्णाला शक्ती प्रदर्शन करावं लागलं। म्हणजे आपल्या सर्वांचं काम आहे की जनतेचं आपल्याला पाठिंबा आहे, पण तो दिसला नाही, तर मला असं वाटतं दाखवण्याचं काम नाना आपण केलं। नाना, पंतप्रधान ज्या कष्टाने काम करतायत ती भावना तुम्ही ओळखली, आणि पंतप्रधानांची एक सर्वांना आपल्याला एक आव्हान आहे की देशामध्ये ते म्हणतात की प्रत्येक राज्याची कॉम्पिटिशन लागली पाहिजे। मोदीजी म्हणतात की तुम्ही करून दाखवा, पुणे हे पहिलं कॅशलेस सिटी। मला असं वाटतं की आजच्या नानांच्या प्रयत्नामुळे आपण एकत्र जमलो। आपण मोदीजींनी जे 50 दिवस दिलेत तर आपल्या नेत्यांचा शब्द खरा करण्याचं काम आजपासून करूया। एवढंच या निमित्ताने बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।